खरं तर एकदम हा विजय तुम्हाला मी माझ्या शब्दात मांडू शकत नाही असा हा विजय आहे. कारण खरं तर आज विरोधकांनी टीका केलेली की सावंतवाडीच्या तलावात बिल्डिंगी उभ्या राहणार आहेत, पण त्या सावंतवाडीच्या तलावात आज कमळ फुललंय आणि ह्या कमळाचा स्वीकार इथल्या भव्य जनतेने केलाय. इथल्या देव उपरलकर श्रीदेव पाटेकरांनी केलाय आणि ह्या सगळ्या वोटर्सने आपल्याला आज बहुमतांनी विजयी करून दाखवून दिलंय की इथे खरोखरच जो 20 वर्षापासून रखडलेला जी कामं आहेत, जी हॉस्पिटलची कामं म्हणा, तुम्ही बस स्टँडची कामं म्हणा किंवा इथे रोजगाराचे मार्ग उपलब्ध नाहीये, इथले आमदार गेली 20 वर्ष निवडून येऊन सुद्धा काहीच करू शकत नाहीत. कुठेतरी जनता कंटाळली आहे आणि कुठेतरी जनता हा नवीन विकास, ह्या नवीन उभयतांच्या जोड्यातून किंवा आज नवीन आपली सगळेच उमेदवार युवक आहेत आणि त्या युवकांमधून त्यांना कुठेतरी एक विकासाची नांदी दिसते. हे या सगळ्या निवडणुकीच्या निकालातून सिद्ध होत आहे आणि मी इथल्या सगळ्या लोकांचे माझ्या मालवणी भाषेतच मी माझ्या लोकांचे आभार मानू इच्छित आहे. कारण इथल्या ज्या मतदारांनी ज्या पद्धतीत आज जो काय आमका निकाल दिलो असा तो खरोखर अद्भुत आणि विचारपूर्वक असा आणि त्यांच्यानी दिलेलो ह्यो निकाल ह्यो आयुष्यात कधीच आम्ही वाया घालवूक दिवचो नाही. त्याचो योग्य ठिकाणी योग्य वापर करून उद्यापासून सावंतवाडी जी डेव्हलपमेंट जो विकास घडाक नाही त्याच्यासाठी आम्ही अग्रेसर रोतलो ह्यो आज तुमका आम्ही शब्द दिसतो. या विजयानंतर ह्या सावंतवाडीचो खरो किंग मेकर कोण असा तर इथला सर्वसामान्य जनता आणि नागरिक आणि आमचे सर्वश्रेष्ठ ज्यांनी नेहमी शांततेत क्रांती केली असा ते म्हणजे कोकण पुत्र माननीय आदरणीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब ह्योच आमचो आदर्श असा. माननीय दीपक केसरकर हे गेली 20 वर्ष आमदार आहेत आणि ते म्हणतात की आम्ही बाहेरून आहोत, आमच्यावर टीका बाहेरून आलेल्याची टीका होत असेल तर मी तुम्हाला असं विचारते की इथे आमदार असून इथे एकही हॉस्पिटल नाहीये, एक डेव्हलपमेंट नाहीये. हे जेव्हा आमदार स्वतः आजारी पडतात तर तेव्हा ते बाहेरच्या रुग्णालयात का जातात? त्यांना फक्त निवडणुकीला निवडून येण्यापुरतं वोटरची गरज लागते आणि निवडून आल्यानंतर त्यांना वोटरची गरज लागत नाही. ते आपल्या स्वस्वार्थासाठी मुंबई पुण्याला निघून जातात. म्हणजेच त्यांचा हा स्वार्थपणा हा इथला रहिवासी असून सुद्धा हा कितपत योग्य आहे हे मी त्यांना प्रश्न विचारू इच्छिते.